शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला एक असा गड जो मराठा आरमारांचा महत्वाचा भाग राहिलाय. पण आज आमराई आहे की गड आहे अशी दुर्दैवी स्थिती असलेला किल्ला म्हणजे गोपाळगड. अंजनवेल असंही ह्या किल्ल्याचं नाव. हा किल्ला सध्या चर्चेत असल्याचं कारण म्हणजे व्हायरल व्हिडिओ, ज्यात गडाची मालकी आणि बरंच काही बोललं गेलंय. आधी तो व्हिडिओ पाहूयात, मग गडाचा इतिहास काय राहिलाय याची माहिती घेऊ. तुम्ही इन लॉजिकल आर्ग्युमेंट माझ्याजवळ करू नका. त्यांनी थांबवलंय ना. बघा, तुम्ही इन लॉजिकल आर्ग्युमेंट आहे ना, काही नाहीये. किल्ला विकला तुला गव्हर्नमेंटने. मी तुम्हाला सांगतोय ना, तुम्हाला एवढं तोंडाने बोल. किल्ला तुम्हाला गव्हर्नमेंटने किल्ला आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ऑक्शन मध्ये 1960 साली विकलेला आहे. सेम डॉक्युमेंट्स तुम्हाला आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट, महाराष्ट्र सरकार कुठेही तुम्ही गेलात तर त्याच्यावर मिळेल. अंजनपेठ, अंजनवेल गट क्रमांक 82 आणि गट क्रमांक 83 ही आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. आता तुम्ही जिथे उभे आहात तो गट नंबर 82 मध्ये आहात आणि ती आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. आता या व्हिडिओ नंतर राज्यभर गोपाळगडाच्या मालकीचा वाद निर्माण झालाय. सध्या तरी राज्य संरक्षित स्मारकाच्या यादीत हा गड आहे. गडाच्या काही भागावर सध्या आमराई आहे. अनेकदा पर्यटकांना गडावर येण्याचा मज्जाव केला जातो अशी परिस्थिती आहे. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर आपण गडाचा इतिहास नक्की काय राहिलाय हे समजावून घेऊ. गड नेमका कुठे आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात हा गड आहे. वशिष्ठी नदीच्या भूशिरावर हा गड आहे. अंजनवेल गावच्या शेजारी गड वसलाय. मराठी विश्वकोशातील नोंदीनुसार या गडावर एक शिलालेख आढळून आला, जो सध्या मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयात ठेवण्यात आलाय. हा शिलालेख पर्शियन लिपीतून असून त्यावर असा मजकूर लिहिला गेलाय: मोगल शासक शाह आलम पहिला याच्या कारकिर्दीत सिद्दीसूरच्या आदेशावरून सिद्दी 7 याने किल्ला दुरुस्त केल्याचा उल्लेख आहे. यासोबतच त्यातील मजकूर असा आहे की एखाद्याने नवीन गड बांधला व ती बांधत असताना त्याला मृत्यूचे बोलावणे आले तर ते बांधकाम पुढे दुसऱ्याचे होत नाही. फक्त परमेश्वर अजरामर आहे, बाकी सर्व वस्तू नाशवंत आहे. तर हा शिलालेख साधारण इसवी सन 1708 मधील असावा असं म्हटलं जातंय. गडाचा काही भाग आदिलशाहीत बांधला गेल्याच विश्वकोशांच्या नोंदीत म्हटलं गेलंय. आदिलशाहीत बांधकाम झाल्यानंतर इसवी सन 1699 साली सिद्दी खरियात खान या हबशाकडे हा गड गेला. पुढे इसवी सन 1708 मध्ये सिद्दी सुरर खान यानं पटकोट बांधला. पटकोटात असलेल्या शिलालेखावरून ही माहिती आपल्याला मिळते. त्यानंतर 1773 साली पेशवे आणि आगरे यांनी गोपाळगड घेण्यासाठी मोहिमेची आखणी केली. त्याच दरम्यान 20 जानेवारी 1745 रोजी छत्रपती शाहू महाराजांनी इंग्रजांना पत्र पाठवलं. या पत्रात त्यांनी इंग्रजांची मदत मागितली. तुळाजी आगरे यांनी अंजनवेल घेण्यासाठी मदत करावी असा मजकूर त्यात होता. त्यानुसार 1755 साली सिद्दी याकूत खान यांच्याकडून अंजनवेलचा किल्ला तुळाजी आगरे यांनी जिंकून घेतला. त्यांनीच याला गोपाळगड नाव ठेवलं. पुढच्या काळात हा गड कधी आग्रेंकडे राहिला तर कधी पेशव्यांकडे. पेशव्यांचे सेनापती रामाजी महादेव यांनी आग्र्यांकडून 1765 रोजी गोपाळगड जिंकून घेतल्याचा उल्लेख सापडतो. गडाची स्थिती पाहिली तर अंजनवेल गावातून येणाऱ्या वाटेवरून गडात प्रवेश केल्यास उत्तरेकडे एक आणि पूर्वेकडे एक असे 2 दरवाजे आहेत. गावाकडून जी वाट येते त्या दिशेला जमिनीकडील बाजूस खंदक आहे. या खदकांच्या आत जी जागा आहे ती खाजगी मालकीची असून सध्या आमराईचा जो वाद झालाय तो याच जागेवरून. बाकी गडावर सध्या एक बुजलेली विहीर, एक बांधीव तलाव आणि त्या शेजारी पडक्या वाड्यांचे अवशेष दिसून येतात. गडावर एक युरोपियन बांधणीचा चौकोनी बुरुज देखील दिसून येतो. सध्या राज्य संरक्षित स्मारक म्हणून तो असला तरी खाजगी मालकीची जमीन देखील तिथे अस्तित्वात आहे. एखाद्या गडावर वाद होणे ही खरं तर दुर्दैवी म्हणावी अशीच गोष्ट. त्यातही या किल्ल्यावर मराठा साम्राज्याने काही काळ सत्ता गाजवली असताना अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला हा गड कारण काही असलं तरी वादात अडकलाय. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण विषयासाठी शिरस्ताला नक्की सबस्क्राईब करा.